आणि आता बातमी मनसे संदर्भातली, कारण राज ठाकरे यांच्या मनसेचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। विधानसभेसाठीचा हा जाहीरनामा राज ठाकरे प्रसिद्ध करतील। MIG क्लबमध्ये आज सकाळी 10 वाजता हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे। राज ठाकरेंनी यंदा विधानसभेसाठी स्वबळावर मनसेचे उमेदवार उभे केलेत। याआधी राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या विकासाची ब्लूप्रिंट सादर केली होती, तेव्हा मनसेच्या विधानसभेसाठीच्या जाहीरनाम्यात राज ठाकरे काय आश्वासन देणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, राज ठाकरे स्वतः जाहीरनामा जो आहे तो प्रकाशित करतील, काय महत्त्वाचे मुद्दे राज ठाकरे या जाहीरनाम्यातून समोर आणू शकतात, सविस्तर? नक्कीच आपण बघतोय की विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस राहिलेले आहेत आणि आज मनसेचा जाहीरनामा प्रकाशित होणार आहे। राज ठाकरे यांच्या हस्ते हा प्रसिद्ध केला जाणार आहे आणि याच जाहीरनाम्यामध्ये टाउन प्लॅनिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, रोजगार, महिलांसाठीच्या वेगळ्या योजना, सुरक्षेच्या संदर्भातल्या अनेक महत्त्वाच्या बाबी इत्यादी गोष्टींवर हायलाईट केलं जाणार आहे। राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामधून याच प्रमुख मुद्द्यांवर जे आहे ते प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला होता। प्रत्येक भाषणामध्ये स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा या संदर्भातली भूमिका त्यांची होती आणि नेमकं महाराष्ट्रासाठी राज ठाकरे यांचं नेमकं प्लॅनिंग कसं असणार आहे हे अवघ्या काही वेळेतच कळणार आहे। पण नक्कीच आपण बघतोय की इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीनं असेल, टाउन प्लॅनिंग कशा पद्धतीनं असेल, इतक्या अनेक गोष्टींवर जे आहे ते प्रकाश या जाहीरनाम्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांचा असेल। याच्या आधी ब्लूप्रिंट देखील त्यांनी आणली होती आणि त्यातूनही महाराष्ट्र कशा पद्धतीनं असायला हवा असं संदर्भ खरं तर त्यांनी देण्याचा प्रयत्न केला होता। मात्र या जाहीरनाम्यामध्ये अनेक महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या बाबी देखील समाविष्ट असतील। निश्चितच धन्यवाद वैदेही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तर हे काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा आपण बघतोय, महिला सुरक्षा असेल किंवा विकासाचा मुद्दा या जाहीरनाम्यातून समोर येण्याची दाट शक्यता सध्या वर्तवली जाते।